नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या जाण्यासाठी आपण त्यांना जी निरोपाच्या वेळी चणा डाळीची खिरापत बनवतो ती आज बनवणार आहोत। खिरापत बनवण्यासाठी चणा डाळ 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये कुकरला शिजवून घेतली आहे आणि त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचे, जिरं घालायचे। जिरं थोडंसं तडतडलं की मग त्यामध्ये हिंग घालायचा आहे, नंतर हळद घालायची आहे, थोडीशी चमचमीत लागावी म्हणून मग यामध्ये आपण आमचूर पावडर घालणार आहोत। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला घातलात तरीही चालेल। गरम मसाला घालायचा आहे आणि लाल तिखट घालायचे, थोडंसं काळं मीठही घालायचे आणि नंतर कोथिंबीर घालायची आहे कापून। फोडणीमध्ये हे सगळं छान परतवून घ्यायचे। त्यानंतर कुकरला आपण जी 2 शिट्ट्या घेऊन डाळ शिजवून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे। मीठ लगेच नाही घालत आहे मी, मीठ शेवटी घालणार आहे कारण डाळ शिजवतानाही मीठ घातलं होतं आणि आपण काळं मीठही वापरलं आहे, त्यामुळे मीठ जास्त होऊ नये म्हणून थोडीशी परतवून चव घेऊन मग त्यामध्ये मीठ घालणार आहोत। आता मी गरजेनुसार पाव चमचा मीठ घातले आणि ही डाळ अगदी 3 ते 4 मिनिट परतवून घेतलेली आहे। हाय फ्लेमवर नाही, मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायची आहे, जेणेकरून ती अगदी चटकदार लागेल। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये 2-3 थेंब लिंबाचेही पिळून घेऊ शकता। आता आपली डाळ खाण्यासाठी तयार आहे। अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा। आणि हो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगायचे। धन्यवाद।